नमस्कार बालमित्रांनो. पुणे जिल्हा परिषद पुणे शिक्षण विभाग ऑनलाईन वर्गामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. बालमित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 3 विषय मराठी घटक आम्ही गोष्ट पूर्ण करतो, पान नंबर 36. या घटकाची अध्ययन निष्पत्ती पुढील प्रमाणे आहे. माझा परिचय. मुलांनो, रविवारी सुट्टीच्या दिवशी तुम्ही कोणकोणते खेळ खेळता? आम्ही लपाछपी खेळतो. आम्ही क्रिकेट खेळतो. लगोरी, दोरी उड्या, भोवरा. आम्ही गाणी म्हणतो, कविता म्हणतो आणि गोष्टी पण सांगतो. चला तर मग एका खेळाची गोष्ट पाहूया. रविवारची सुट्टी होती. संध्याकाळच्या कलत्या उन्हात मुले खेळायला बाहेर पडली. चांगला 10-12 जणांचा घोळका लगोरी खेळण्यासाठी जमला. रमा आणि शेखरने आपापले भिडू वाटून घेतले. 2 गट तयार झाले. शेखरच्या गटाने लगोरी रचली. रमाने चेंडू मारला आणि लगोरी फोडली. धाड! लगोऱ्या विखुरल्या. चेंडू उसळला आणि रमाच्या गटातले भिडू पळू लागले. शेखरने चेंडू पकडला आणि नजमाकडे फेकला. तिने चपळाईने चेंडू झेलला आणि नेम धरून राजेशच्या दिशेने भिरकावला, त्याला बाद करण्यासाठी. राजेश खाली वाकला आणि चेंडू थेट मैदानाबाहेरच्या झाडीत गडप झाला. चेंडू झाडीत गेला की खेळ तात्पुरता थांबवायचा, असा त्यांचा नियम होता. रमा, शेखर, मंजू, नजमा, जयेश सगळेच तिकडे धावले. नजमा चेंडू घ्यायला झाडीत जाऊ लागली. इतक्यात जयेश ओरडला, "ए साप, तो बघ." मुलांनो, पुढे काय झाले असेल याची कल्पना करून आपल्याला अर्धी गोष्ट पूर्ण करायची आहे. गोष्ट तयार करताना दिलेल्या मुद्द्याला अनुसरून आपल्याला आपली कल्पनाशक्ती वापरून गोष्ट तयार करायची आहे. गोष्ट कशी करायची पहा. साप म्हटल्याबरोबर सर्वजण खूप घाबरले आणि लगेच खेळ थांबवला व सर्वजण एका ठिकाणी जमले आणि त्यांची कुजबूज सुरू झाली. लगेच अजय म्हणाला, "थांबा, गोंधळ करू नका, तो साप आपल्याकडे येईल." तेवढ्यात त्यांना एक काका तिथून जात असताना दिसले. अजय पटकन त्यांच्याकडे गेला. त्याने सर्व हकीकत सांगितली. ते काका जवळ आले. त्यांनी सर्वांना धीर दिला. "घाबरू नका," असे सांगितले. मुले म्हणाली, "काका, माणसे बोलावून सापाला मारायचे का?" त्यावर ते काका म्हणाले, "नको, थांबा जरा." काकांनी आपल्या मोबाईलवरून सर्पमित्रांना फोन लावला. थोड्या वेळातच सर्पमित्र आले. त्यांनी सापाला पकडून लांब जंगलात सोडून दिले. सर्वांनी सुटकेचा श्वास टाकला. मुलांनी काकांचे आभार मानले. काकांनीही मुलांना खेळताना काळजी घ्या, घरी जा, असे सांगितले आणि एक मोठा अनर्थ टळला. यातून प्राणीमात्रांवर दया करावी, त्यांना विनाकारण मारू नये, त्रास देऊ नये, हा धडा मुलांनी घेतला. मुलांनो, प्रत्येकाने आपापल्या कल्पनेप्रमाणे गोष्ट तयार करायची आणि आपल्या वर्गामध्ये वाचून दाखवायची. धन्यवाद.